इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहरात मोठी कारवाई करत बनावट विदेशी दारूचे लेबल तयार करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 वाहने आणि 1,58,500 बनावट लेबलांसह एकूण 13,16,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सोलापूरच्या मुस्लिम पाच्छापेठ भागात सापळा रचण्यात आला। यावेळी एका रिक्षातून रॉयल स्टॅग, इम्पेरियल ब्ल्यू, रॉयल चॅलेंज आणि मॅकडोवेल नंबर 1 यांसारख्या नामवंत ब्रँड्सचे तब्बल 1,57,500 बनावट लेबल वाहतूक करताना मिळून आले। या प्रकरणात पोलिसांनी विविध ठिकाणांहून आरोपींना ताब्यात घेतले आहे। यात समीर रशीद आंबेल चिचडे, मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर, आसिम कासिम बल्लारी, फकरुद्दीन नगर झोपडपट्टी सोलापूर, प्रकाश विठ्ठल चन्ना लेबलांची छपाई करणारा शनिवार पेठ सोलापूर, सोमनाथ बाळासाहेब कदम डिझाईन बनवणारा लातूर, सुलतान मेहबूब पाशा शेख डिझाईन बनवणारा लातूर, महेश बाळासाहेब स्वामी टोळीचा म्होरक्या केज जिल्हा बीड आणि गोविंद लक्ष्मण कांबळे केज जिल्हा बीड यांना अटक करण्यात आली आहे। तपासात असे समोर आले की आरोपी गोवा बनावटीची स्वस्त दारू अवैधपणे महाराष्ट्रात आणत असत। त्यावर सोलापूर आणि लातूरमध्ये छापलेल्या नामांकित कंपन्यांचे बनावट लेबल लावून ती दारू चढ्या दराने महाराष्ट्रात विकली जात होती। त्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत होते। उत्पादन शुल्क विभागाने सोलापूरच्या MIDC भागातील श्रेय ऑफसेट येथून लेबल छापण्याचे मशीन, डाय मशीन आणि लॅमिनेशन पेपर जप्त केले। तसेच लातूर येथून डिझाईन बनवण्याचे साहित्य आणि लातूर अंबाजोगाई रोडवर एका वाहनासह गोवा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मद्य खरेदी करताना केवळ सरकारमान्य दुकानातूनच खरेदी करावे। अवैध मद्य विक्री किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा। माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे आवाहन करण्यात आले आहे।